आता आपण वळूया डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटकडे. जेव्हा म्हणजे बाकीचं सगळं तुमचं कंप्लीट झालं आहे, आता तुम्हाला डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट करायचं आहे. जेव्हा तुम्ही डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट करता त्या दिवशी तुम्ही बिल्डरबरोबर ॲग्रीमेंट करून सांगता की आज आम्ही तुला ताबा देतोय आमच्या फ्लॅटचा आणि तुम्ही आम्हाला नवीन फ्लॅट बांधून द्या. तर बिल्डर का म्हणून बांधून देईल तुम्हाला उगाचच? तर आपल्या सोसायटीच्या अपेक्षा अशा असतात की मला त्याच्या बदल्यात एक चांगल्या फॅसिलिटीज मिळाल्या पाहिजेत. आधी लिफ्ट नसेल, मला आता लिफ्ट मिळेल. आधीचा फ्लॅट छोटा असेल, तो नवीन मिळेल. ज्या वेळेला सोसायटी बांधली गेली त्यावेळेचे FSIचे रूल्स वेगळे असतील. या वेगवेगळ्या कारणांसाठी आपण रिडेव्हलपमेंटला जातो. तर तेव्हा जर 1 FSI असेल, आज 2 झाला, 3 झाला, तर तुम्हाला एक्स्ट्रा FSIचा उपयोग करून चांगली बिल्डिंग, मोठी बिल्डिंग बांधता येते. म्हणून तुम्हाला बिल्डर ते त्याच्या बदल्यात ते बांधकाम करून देतो. सो सोसायटी जेव्हा फ्लॅट देते तेव्हा आपण बिल्डरला तो फ्लॅट देतो. बिल्डर आपल्याला त्याच्यामध्ये उदाहरण घ्यायचं झालं तर 500 स्क्वेअर फुटाचा माझा फ्लॅट आहे आत्ताचा एक्झिस्टिंग. तर आपण म्हणतो की बिल्डरला की आम्हाला तू 600 स्क्वेअर फुटाचा बांधून दे, 700 स्क्वेअर फुटाचा बांधून दे. त्याच्या बदल्यात आपण काही त्याला पैसे देत नाही. मग आपण त्याला काय देतो? तर त्याच्या बदल्यात आपण त्याला आपल्या सोसायटीमधला जो एक्स्ट्रा FSI असतो तो आपण त्याला देतो. तो सो दॅट FSI इज ट्रान्सफर्ड टू द बिल्डर. आणि मग तो बिल्डर बाकी अजून बिल्डिंग बांधतो आणि ते जे नवीन फ्लॅट तयार करतो ते तो बाहेर विकतो आणि त्याच्यातून तो पैसे मिळवतो. ही बेसिक कन्सेप्ट आहे.